हरिओम. चिंतन प्रवचन क्रमांक 62. उपनिषद. उपनिषद या शब्दाची फोड आहे उप अधिक निषद. उप याचा अर्थ आहे दुय्यम आणि निषद याचा अर्थ आहे बसणे. उपनिषद म्हणजे दुय्यम जागी बसणे. यासाठी सर्वप्रथम आपण जेथे आहोत किंवा असतो ती जागा गौण आहे हे जाणावे लागते. दुसरे, आपण कोणी पहुँचे हुए ज्ञानी नाही ही जाण असावी लागते. तरच आपले ज्ञानाचे कटोरे रिकामे आहे अशी आपली भावना होते. तिसरे, यामुळे इतरांकडून काही ज्ञानवर्धक मिळत असेल तर ते ग्रहण करायची पात्रता आपल्यात येते. यासाठी जेव्हा ऋषीने वेदांचे मर्म, सार, तात्पर्य सांगितले तेव्हा त्यांनी त्यांच्या साहित्याला उपनिषद असे म्हटले. ज्यांना ज्ञान जिज्ञासा आहे त्यानेच हे साहित्य वाचावे. इतरे जणांनी या वाटेला येऊ नये. त्यांचा हा प्रांत नाही. अशाने त्यांच्या या सौख्यामध्ये खुशाल रममाण असावे. यासाठी पूर्वी अनेक ग्रंथांमधून शेवटी वाचकांना, श्रोत्यांना विनंती केलेली असे की जे अश्रद्ध, नास्तिक, ज्ञानलालसा नसलेले आहेत त्यांच्याजवळ या ग्रंथाविषयी त्यातील तत्त्वज्ञानासंबंधी साधी वाच्यताही करू नये. याचे उघड कारण असे की असे लोक या साहित्याची टिंगल करतील इतकी की त्यांना यासंबंधी सांगणाराच संभ्रमात पडेल की मी हे असे वाचले ते सत्य आहे का. बेवडे दारुडे दारूबद्दल असं काही वैज्ञानिक तत्त्वज्ञान ऐकवतात की ते ऐकून दारू न पिणारा संभ्रमात पडतो आणि पाहू तरी पेय काय आहे, कसे आहे ते असे म्हणून दारू पिऊ लागतो. पुढे बाडगा जसा जास्त कडवा असतो त्याप्रमाणे असा आपल्या गुरूच्या सवयी दारुड्या होतो. हे असे का होते याचे समाधान असे आहे की जी गोष्ट करायला, आचरणात आणायला सोपी, विनासायास, मेंदूला त्रास न देणारी असते ती चटकन आकर्षित करते. यासाठी आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाकडून माया उत्क्रांत झाली. म्हणून प्रत्येक वस्तू, गोष्ट यामध्ये पुरुषोत्तम आणि माया म्हणजे देव आणि दानव म्हणजे दैवी आणि आसुरी संपत्ती असते. सृष्टीमध्ये साक्षत्वाने उपभोग घेताना जो यामधून तरून जातो तो पुरुषोत्तमाला प्राप्त होतो. याचा अर्थ माया देहधर्मापुरती वापरून उर्वरित वेळ भगवंतश्रींचे सन्निध म्हणजे स्वतःच्या औषात्म्याजवळ प्रशांत असणे गरजेचे आहे. तरच संसारात राहूनही जीवन जगून कैवल्य प्राप्त होते. हे आध्यात्मिक ज्ञान ज्याचे कटोरे रिकामे आहे त्याच्याच कटोऱ्यात साचणे शक्य आहे. आज 77 वर्षात मी जेव्हा जेव्हा मुंगी पाहतो तेव्हा तेव्हा ती काही ना काहीतरी अन्नकण कुठे सापडतो का हे शोधत असते. मी कधीही मुंगी आरामात पडून राहिलेली पाहिलेली नाही. अशा प्रकारे आपले लक्ष सतत इतरांकडून काही ज्ञानार्जन मिळणे शक्य आहे का याकडे असले पाहिजे. असा कोणी भेटला की तो आपल्याला आध्यात्मिक चष्मा, उपनेत्र देतो. म्हणजे प्रत्येकाला जी समज उमज असते त्याकडे जागृत वृत्तीने पाहण्याची कला तो शिकवितो. मग ज्ञानाने एक एक दालन आपल्यासाठी उघडू लागते. याचा अर्थ तत्क्षणी आपण आत्मज्ञानी होतो असा नाही. कारण यासाठी अध्यात्माचे नियम फार कडक, कष्टदायक, काटोरे आहेत. यात चूक झाली तर ती सुधारायलाही खूप कष्ट करावे लागतात. याची तयारी असावी लागते आणि ती आचरणात उतरवावी लागते. मुळातच आपण गेली अनेक वर्षे जे भौतिक काटेकुटे, दगडधोंडे, अनेक प्रकारचे अडथळे आपल्या आध्यात्मिक वाटेत निर्माण करून ठेवले आहेत त्यामधून जखम, ठेच, मुकामार, अपमान इत्यादी सहन करत ही वाट चालावी लागते. परंतु एक नक्की आहे की जर आपल्या डोक्यावर ओझे असेल आणि एक एक बोजा जसजसा कमी होऊ लागतो तसतसे आपल्याला हलके हलके वाटू लागते. तसेच हे आहे.
जसजशी आपण आध्यात्मिक साधना उपासना करू लागतो तसतसा आपल्याला आनंद मिळू लागतो, तो वर्धित होत राहतो. आपली दृष्टी साफ होते आणि ती भौतिकात देहधर्मापुरतीच रमते. अन्यवेळी आपण अगदी एक प्रतिक्षिप्त क्रिया व्हावी तसे अध्यात्माकडे वळतो. याचे कारण सद्गुरूचा सहवास हे असते. आपण एखादी भौतिक गोष्ट कोणाला तरी करताना पाहतो आणि तेवढ्या निमित्ताने आपण तिकडे आकर्षित होतो. ती गोष्ट आपण करू लागतो. बरं वाटलं तर तसे आपण नित्य व्यवहारात करू लागतो. परंतु काही कालावधीनंतर असे लक्षात येते की ही गोष्ट दीर्घकाळ सुख देणारी नाही. सुखाच्या मानाने ती गोष्ट जास्त पट दुःख देणारी आहे. याचप्रमाणे एखादा मुमुक्षू साधक योगी आध्यात्मिक साधना उपासना करताना आपल्या दृष्टीपथात येतो. तो सदानंदी असतो असे आपल्या लक्षात येते. आपण यामुळे प्रभावित होतो आणि अध्यात्माच्या वाटेवर 4 पावले टाकावी असे आपल्याला वाटते. आपण तसे करू लागतो. साधना उपासना जरा कष्टदायक असतात, परंतु एक वेगळ्या प्रकारचे सुख आपण अनुभवू लागतो. भविष्य काळात त्यामुळे दुःख होत नाही. तेव्हा लक्षात येते की ते वेगळ्या प्रकारचे सुख नसून आनंद आहे. आता आपल्याला अध्यात्माशिवाय चैन पडत नाही. हा त्या मुमुक्षू साधक योगी यांच्या सहवासाचा परिणाम असतो. फणस खायचा असेल तर त्यावरील काटे आणि त्यामधील चीक सहन करावा लागतो. गुलाबाचे फूल हवे असेल तर त्याला असणारे काटे सहन करावे लागतात. मासे खायचे असतील तर त्यामधील काटे सोसावे लागतात. कमळाचे फूल हवे असेल तर चिखल तुडवावा लागतो. भौतिक आयुष्य हे साधन आहे, ते साध्य नाही. या साधनाचा उपयोग करून आध्यात्मिक जीवन जगायचे आहे. मानवेतर प्राणी जगतात आयुष्य हे साधन म्हणून जगून उपभोग घेऊन झाले. मानवी जीवन उपभोग घेण्यासाठी नाही, तर ते मुक्ती प्राप्त करण्यासाठी आहे. मुक्ती म्हणजे आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमामध्ये लय होणे, विलीन होणे, विरघळून जाणे. या अशा एकरूपतेसाठी आपण आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाप्रमाणे परमशुद्ध पवित्र झाले असावे लागते. तरच एकरूपता साध्य होते. यासाठी आपण विना तक्रार जगावे लागते. त्यासाठी जे मिळणार नाही त्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात मोठे समाधान असते. अर्ध्या कप दुधाचा भरलेला भाग समाधान देतो, त्यावेळी तो अर्धा रिकामा भाग सहजच उपेक्षित झाला पाहिजे. असे समाधान शोधता आले पाहिजे. हे समाधान आपल्याला सद्गुरूच्या पावन सान्निध्यात मिळते. नाट्यक्षेत्रासाठी कालिदास सांगून गेला आहे, भिन्न रुचेर जनस्य बहुधाप्येकम समाराधनम. हे आपण आपल्या नित्य जीवनात सांभाळावे. देह जीवित असण्यासाठी आपल्याला समाजात राहावे लागते, वावर करावा लागतो, सर्वांना सांभाळून घ्यावे लागते. समाजात भिन्न भिन्न रुची, आवड, स्वभाव, मते, विचार असलेले लोक असतात. परंतु या अशा वातावरणातही आनंद असतो. तो आपल्याला शोधावा लागतो. आपल्याला स्वतःला मत असले तरी त्याला मुरड घालावी लागते. येथे सद्गुरूचा सहवास उपयोगी होतो, कारण यासाठी शैक्षणिक ज्ञान उपयोगी होत नाही. एका गावी बुद्धांचे तत्त्वज्ञानाने प्रभावित झालेला एक तरुण त्यांचा शिष्य झाला. हे समजताच त्याचे पिता तावातावाने बुद्ध जेथे प्रवचन देत होते तेथे आले आणि आल्या आल्या ते बुद्धांच्या तोंडावर थुंकले. त्याबरोबर बुद्धांनी छातीने तोंड पुसले आणि त्या पित्याला विचारले, आपल्याला आणखी काही सांगायचे आहे का? यावर तो पिता अवाक झाला. या आणखी शब्दाने गडबडला. त्याला काय करावे काही सुचेना. हे असे शिक्षण शाळेत मिळत नाही, ते फक्त सद्गुरूच्या सहवासातच प्राप्त होते. आचार्य विनोबा भावे भूदान चळवळीनिमित्त पदयात्रा करत होते. त्यावेळी त्यांचा एक कार्यकर्ता तक्रार करत म्हणाला, आचार्य, लोक फार अडाणी आहेत. ते भूदानाचे महत्त्व समजत नाहीत, जमिनी देत नाहीत. त्यावर विनोबा त्याला समजावत म्हणाले, अरे, लोक अडाणी नसून शहाणे आहेत.
म्हणून तर ते जमिनी देत नाहीत. कोण शहाणा फुकट जमीन देईल? त्यांना चिकाटीने पटेपर्यंत भूदानाचे महत्त्व सांगायचे काम आपले आहे. असे शिक्षण फक्त सद्गुरूच्या सान्निध्यातच मिळते. ग्रंथ पाठ करून तत्त्वज्ञान घोकून तत्त्वज्ञानावर प्रवचने देऊन मुक्ती प्राप्त होत नाही. गीतेचे श्लोक 1 ते 700 असे क्रमाने पाठ म्हणून काही उपयोग होत नाही. दासबोधाची कोणती ओवी कोणत्या दशकात आहे ते सांगणे याचा मुक्तीशी काहीही संबंध नाही. ती पोपटपंची असते. सद्गुरूच्या सान्निध्यात सर्वस्व विसरायला होते. कानात तत्त्वज्ञान तेवढे गुणगुण करत मेंदूत ठसते. त्यायोगे देहभान हरपते. हळूहळू सद्गुरूही जाणवत नाही, परंतु त्याचेचे तत्त्वज्ञानाचे बोल तेवढे जाणीवेच्या कक्षेत उतरतात. ते तत्त्वज्ञान संपूर्ण जीवनाचा ताबा घेते. हे प्रवचन सुरू असतानाच घडते असे नाही, तर प्रवचनानंतर घरी आल्यावरही होऊ शकते. मग प्रश्न उरतो की आपण नेमके कोण आहोत? तो औषधमा आहे कोठे? येथे ते तत्त्वज्ञान आरशासारखे समोर उभे राहिल्यासारखे स्वपरिचय करून देते. आता तत्त्वज्ञान मेंदूमधून अंतःकरणात मुरते आणि जर तत्त्वज्ञान अंतःकरणात मुरले तर तेथील आत्मसान्निध्यामुळे ते त्याच्या आचरणात उतरते. तत्त्ववेत्ता हळूहळू स्वकेंद्रित होतो, मौन होतो, एकलकोंडा होतो. तो समाजापेक्षा स्वतःशी सान्निध्य साधतो आणि हे तर सर्वोत्तम उपनिषद असते. हरिओम.